आज आपण लिव्ह इन रिलेशनशिप बद्दल माहिती जाणून घेऊया. तर लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे काय? तर ज्या व्यक्तींचं, स्त्री-पुरुषांचं 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, अशा 2 व्यक्ती जर पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत असतील, तर त्याला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते राहतात असं मानलं जातं. समाजाने अजून याला काही मान्यता दिलेली नाही, पण सुप्रीम कोर्टाने याला मान्यता दिलेली आहे. तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ज्या महिला असतात, तर त्यांना कायद्याने काही अधिकार दिलेले आहेत. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जन्माला आलेल्या मुलांनाही काही अधिकार दिलेले आहेत. तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं हा काही कायद्याने गुन्हा नाहीये. पण हा डिव्होर्ससाठी एक ग्राउंड मानला गेलेला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी मुलं-मुली हे लग्नही करू शकतात. पण कायद्यानुसार मुलीचे वय 18 वर्ष आणि मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर तुम्ही राहत असाल, तर याला मॅरेज सर्टिफिकेट लग्न झाल्यावर जसं मिळतं, तर तसं याला कुठल्याही प्रकारचं सर्टिफिकेट दिलं जात नाही. पण जर तुम्ही एक नोटराइज एग्रीमेंट करून घेतलं, तर सेफर वे तुम्हाला भविष्यासाठी त्याचा थोडासा फायदा होतो. तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जर एखाद्या महिला आहे, त्यातून जन्माला येणारी मुलं आहेत, यांना कायदेशीर काही हक्क आहेत, काही अधिकार आहेत आणि त्या मुलाला जन्माला आलेल्या मुलांचे पुढे भविष्यात काय होतं, त्यांना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळतो का? याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. नमस्कार.